सो विषय काय आहे ना, आता एखादा पोरग जर गावाकडे लोकांना दिसलं ना काम करताना शेतीमध्ये, तर लोकांना असं वाटतं पोरग अडाणी आहे आणि शिक्षण तर याचं काही झालंच नसन, त्याच्यामुळे शेतीमध्ये काम करू राहिले. तर हे बघा, शेतकरी पोरं जे राहतात ना, ते घरचं पण पाहतात, शिक्षण पण करतात, जॉब पण करतात. त्याच्यामुळं त्याला दिसण्यावरून जज नका करीत जाऊ, किंवा एखाद्या सिच्युएशनला एखाद्या कामावरून कोणाला जज नका करीत जाऊ. कारण आता पेरणी चालू आहे ना, 10,000 पेरणी सकाळपासून झाली असं नाही का. आणि वेळेला कोणते काम करायला लागतंय, आता हे नाना करीत होते, पण विषय काय आहे, त्यांचा पाय मोडल्यामुळे मला करायला लागू राहिले. त्याच्यामुळं वेळेला प्रत्येक काम करण्याची शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये कॅपॅसिटी असते. तेच पोरग जर सिटीमध्ये गेलं ना, तर लोकांना ओळखू पण नाही येणार आहे गावचं असं. आणि गावाला आलं ना, असं लोकांना कळणार पण नाही की हे पोरग कधी सिटीमध्ये राहत असेल किंवा एखादा जॉब करीत असेल. त्याच्यामुळं ऍट द एंड एवढंच सांगत की कोणाच्या दिसण्यावरून, कोणाच्या कामावरून कोणाला जज नका करीत जाऊ. खास करून शेतकऱ्यांच्या पोरांना, गावकडल्या पोरांना जज नका करीत जाऊ, एवढं सांगायचं. बाकी बाय, बेस्ट ऑफ लक. तुम्ही नक्कीच या गोष्टीवर ना विचार करशाल.